हॅलो स्टुडंट्स, आणि आज आपण आपल्या सेकंड लेक्चरला स्टार्ट करू ॲनिमल किंगडम. राईट, या चॅप्टरमध्ये या लेक्चरमध्ये आपण 3 फायलम्सला कव्हर करू. सगळ्यात पहिला फायलम आपला असेल पोरीफेरा, देन युअर निडारिया अँड देन टिरोफोरा. यांचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण इथे करण्याचा प्रयत्न करूयात. राईट, आता हे बघाल एनसीईआरटी मध्ये जेही तुम्हाला ह्या हेडिंग्स अंडर जितकेही डिस्क्रिप्टिव्ह पॉईंट दिलेले असतील त्याच्यापेक्षा एक 5-10% आपण ऍडिशनल घेण्याचा प्रयत्न करू. अदरवाईज अननेसेसरी तुम्हाला वेगवेगळे डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन्स करणे, त्यांच्या अननेसेसरी ऍडिशनल इन्फॉर्मेशन देणे, दॅट कॅरीज नो मिनिंग एट ऑल. राईट, तर ते तुम्हाला नीटमध्ये विचारत सुद्धा नाही, तरी सुद्धा याला जितक्याही सपोर्टिव्ह गोष्टी, फॉर एक्झाम्पल वेगवेगळे जे डेव्हलपमेंट असते, डेव्हलपमेंट मे बी डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट, ते इनडायरेक्ट डेव्हलपमेंटच्या टाईपमध्ये लार्वल स्टेजेस येतात. तर आपण प्रत्येक फायलममध्ये जर जोही फायलम असेल आणि त्याच्यामध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंट होत असेल तर त्याच्यामध्ये त्यांच्या लार्वल स्टेजेस मेन्शन करू, त्यांचे सब क्लासेस मेन्शन करूयात, आणि पेक्युलियर फीचर ऑर पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑफ पर्टिक्युलर फायलम वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस. राईट, आणि ह्याच्याच वरती स्लाइडवरतीच मी भरपूर सारे पॉईंट याच्यावरती ठेवले आहेत, सो दॅट त्याचा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर किंवा इफ यू गेट इट इन रायटिंग फॉर्म इट विल सर्व द पर्पज ऑफ युअर नोट्स. आणि याच्यापेक्षा अवांतर कुठलीच गोष्ट नीटमध्ये विचारल्या जात नाही. राईट, तर आपण स्टार्ट करूया. आपले 3 किंगडम्स, दॅट इज पोरीफेरा, सिलेंटरेटा अँड युअर टिनोफोरा. सो लेट्स गेट स्टार्टेड. वेल, पहिला फर्स्ट फायलम इज युअर पोरीफेरा. नावामध्ये दिसतंय तुम्हाला पोरीफेरा, पोअर बेअरिंग एनिमल्स विच आर ऑफ प्रिमेटिव्ह टाईप. आपण जे 9 पॉइंट्स बघितले होते, द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स इंटू डिफरंट फायलम, त्याच्यापैकी आपल्याला जनरल कॅरेक्टरिस्टिक मध्ये आणि फिजिओलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक मध्ये सगळे पॉइंट्स आपण एक सिक्वेन्स त्याचा घेऊ, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सुद्धा सोपं होईल. कारण नीटमध्ये जे तुम्हाला प्रश्न विचारतात तर ते पेक्युलियर फीचर्स त्यांचे विचारतील, किंवा त्यांचे जर्मिनल लेयर्स विचारतील, डिप्लोब्लास्टिक आहे की ट्रिप्लोब्लास्टिक आहे, किंवा मग ते सिलोमेट आहेत की असिलोमेट आहेत. राईट, तर आपण हे ऑलरेडी आपण 1 तासाच्या लेक्चरमध्ये पूर्ण 9 पॉइंट्स ऑफ बेसिस ऑफ क्लासिफिकेशन वी ऑलरेडी हॅव कव्हर्ड. पण याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक वेळी आपण हा प्रयत्न करू की अगोदरचा पहिला फायलम, फॉर एक्झाम्पल पहिला पोरीफेरा, तर हा सेल्युलर ग्रेड ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन शो करतोय. सेकंड, थर्ड हा तुमचा टिश्यू लेवल करतोय. ठीक, नंतर फोर्थ फायलम हा प्लेटिहेल्मिंथिस असेल, जो की ऑर्गन समटाइम्स ऑर्गन सिस्टम, आणि एस्केलमेंथिस और निमॅटहेल्मिंथिस त्याच्यापासून सगळे पुढे जे असतील ते सगळे कसे आहेत की ते त्यांचं लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन कसं असणार, त्यांचं ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन विल बी देअर. या प्रकारे आपण सर्व गोष्टी लक्षात ठेवण्याचा इथे प्रयत्न करू. तर पोरीफेरा आपण काय बोलतोय, पोरीफेरस म्हणजे पोअर बिअरिंग एनिमल्स. आता पोअर बिअरिंग म्हणजे त्यांच्या बॉडीवरती असे छिद्र असतील. यू कॅन सी द पिक्चर हिअर. या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसेल की यांच्या बॉडीवरती तुम्हाला पोर्स दिसतात, छिद्र दिसत आहेत. तर हे वन ऑफ द स्पॉन्जेस. याचे मेंबर्स कोण असणार, पोरीफेरा फायलम मध्ये सर्व स्पॉन्जेस तुम्हाला याच्यामध्ये इन्क्लूड दिसतील, जे की मरीन वॉटर असू शकतील किंवा फ्रेश वॉटर असू शकतील. वेगवेगळ्या हेडिंग खाली, फॉर एक्झाम्पल आपण बोलू यांची हॅबिट आणि हॅबिटॅट. ती जर बोलायची झाली आपल्याला तर यांचा हॅबिट आणि हॅबिटॅटचा मिनिंग काय होतो की ते कुठल्या भागामध्ये राहतात आणि तिथे कुठल्या प्रकारे राहतात. राईट, तर हॅबिटॅट मध्ये काय, मोस्टली दे आर मरीन, सेसाइल, सॉलिटरी, ऑल कॉलोनियल, अँड समटाइम्स दे आर फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर स्पॉन्जेस लाईक युस्पॉन्जिया हे सुद्धा असू शकतील, पण मोस्टली ते कसे आहेत, मरीन असणार. क्लिअर. सेसाइलचा मिनिंग काय होतो, सेसाइल्स म्हणजे दे विल अटॅच टू सम सबस्ट्रॅटम और सम सपोर्ट. एखाद्या सपोर्टला एकाच जागी न हलणारे जे असतील त्याला म्हणू आपण सेसाइल. किंवा सॉलिटरी असतील, सॉलिटरी म्हणजे इन आयसोलेशन, जर एकटेच ते एकटे जर राहत असतील तर त्याला म्हणू आपण सॉलिटरी हॅबिट त्यांची. आणि कॉलोनियल म्हणजे कॉलनी तयार करून एकत्र राहणे. फॉर एक्झाम्पल कॉलोनियल फॉर्म मध्ये तुम्हाला कोण सापडेल, ल्युकोसोलेनिया. दिस पोरीफेरा यू विल फाइंड इन कॉलोनियल फॉर्म. ठीक आहे ना. ठीक, आता यांच्या आपण जे कॅटेगरी वाईज यांना सांगितलं की यांच्या बॉडीवरती देर इज प्रेझेन्स ऑफ पोर्स. त्या पोर्सलाच आपण काय म्हणणार, दोज पोर्स विल बी टर्म्ड ॲज ऑस्टिया. आणि त्या ऑस्टियाचा वापर कशासाठी होणार, बिकॉज दे आर एक्वॅटिक एनिमल्स. राईट, तर एक्वॅटिक एनिमल्स आहेत म्हणजेच काय, त्यांच्या त्या ऑस्टियामधून त्यांच्या बॉडीवरचे जे पोर्स असतील त्याच्यामधून वॉटर आतमध्ये एंट्री करणार. ठीक आहे, अँड विच विल बी एलिमिनेटेड आउट ऑफ बॉडी विथ सिंगल ओपनिंग. आणि ते सिंगल ओपनिंग म्हणजेच काय असणार, ऑस्क्युलम फॉर एक्झिट ऑफ वॉटर. फॉर सपोज दिस इज युअर स्पॉन्ज, एक स्पॉन्ज बॉडी असेल,
ठीक आहे. आणि याच्या बॉडीवरती आता हे काय मी असे मोठे घेतोय थोडेसे, दीज आर द पोर्स प्रेझेंट ऑन देअर बॉडी. तर या पोर्सला तुम्ही काय म्हणणार, दिस विल बी टर्म्ड एज ऑस्टिया. दिस इज प्लुरल, ऑस्टियम म्हणजे सिंगल पोर. आणि हे जे वरती तुम्हाला सिंगल ओपनिंग दिसत आहे तर याला तुम्ही म्हणणार ऑस्क्युलम. आता यांची बॉडी वॉल कशाने बनलेली आहे ते आपण पुढे बघूच, फक्त समजून घ्या. हे ऑस्टिया ज्याच्यामधून वॉटर आतमध्ये एंट्री करणार अँड विच विल बी एलिमिनेटेड आउट थ्रू दिस ऑस्क्युलम सिंगल ओपनिंग. क्लिअर. हे झालं इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ युअर पोरिफेरन्स. आता हे पोरिफेरसची जी आपण स्टडी करतोय तर स्टडी ऑफ पोरिफेरस ऑफ स्पॉन्जेस पर्टिक्युलरली, कारण दीज आर द मेंबर्स. तर त्या स्पॉन्जेसची जी स्टडी असेल दॅट इज टर्म्ड एज पॅराझुलॉजी. एक ऍडिशनल म्हणून माहिती असू द्या, पॅराझुलॉजी. व्हॉट इज पॅराझुलॉजी? इट इज द स्टडी ऑफ स्पॉन्जेस. ठीक. वेल, आता जनरल कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण नेक्स्ट पॉइंट कडे येऊ. ऑर्गनायझेशन कसं असेल हे आपण 9 पॉइंट्स जे बेसिस ऑफ क्लासिफिकेशन बघितले होते त्याच्यापैकी हा एक पॉइंट. तर सेल्युलर ग्रेड आपण सांगितलंय, आपण मेटाझोआ आणि पॅराझोआ असं क्लासिफिकेशन त्यांचं केलं होतं. तर पॅराझोआ मध्ये फक्त एकच फायलम तुम्हाला दिसतो अँड दॅट फायलम इज युअर पोरिफेरा. ठीक आहे, प्रिमिटिव्ह टाईप. त्यांच्यामध्ये बॉडी ऑर्गनायझेशन कसं असणार तर इट इज सेल्युलर टाईप. सेल ऍग्रिगेट बॉडी प्लान इज देअर. बॉडी प्लान सुद्धा आपण समोर घेऊच. क्लिअर. तर त्यांची बॉडी सेल्युलर असणार. सेकंड, जर्म लेयर्स किती आहेत? डिप्लोब्लास्टिक. व्हॉट डज दॅट मीन? पुन्हा एक वेळा रिपीट करू. डिप्लोब्लास्टिकचा अर्थ हा होतो की त्यांच्यामध्ये फक्त एंडोडर्म आणि एक्टोडर्म हे 2 लेयर जर्माइनल लेयर्स प्रेझेंट असतील. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण डिप्लोब्लास्टिक. सिलोम, दे आर असिलोमेट्स. प्लॅटीहेल्मिन्थिस पर्यंत म्हणजे पहिला पोरिफेरा, सिलेंटरेटा, टिनोफोरा अँड प्लॅटीहेल्मिन्थिस. ऑल फर्स्ट 4 फायलम्स आर गोइंग टू बी असिलोमेट्स, म्हणजे ज्यांच्या बॉडीमध्ये सिलोम नाही. आता सिलोमची डेफिनेशन काय ते सुद्धा आपण डिटेल बघितलंय. मीन्स इट इज द बॉडी कॅव्हिटी विच इज लाइंड बाय फ्रॉम ऑन ऑल साइड्स. सगळ्या बाजूनी त्यांची बॉडी वॉल जर ही मिझोडर्म लेअरनी जर कव्हर झालेली असेल, लाईन झालेली असेल तर त्या बॉडीला म्हणतो आपण सिलोम. तर यांच्यामध्ये मिझोडर्म सेल लाइनिंग्स आर ऍबसेंट. दॅट इज वाय दे आर टर्म्ड ॲज असिलोमेट्स. नो सिलोम इज प्रेझेंट. क्लिअर आहे ना? ठीक आहे. बॉडी प्लान, सेल ऍग्रिगेट बॉडी प्लान. सेलनीच पूर्ण बॉडी बनलेली आहे, कारण ऍग्रिगेट प्लान मध्ये कोण कोण असतात? सेल ऍग्रिगेट असेल, ब्लाइंड सॅक बॉडी प्लान असेल आणि थर्ड असेल ट्यूब विदिन ट्यूब, जो की हायर अॅनिमल्स मध्ये सापडतो. ठीक. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघू आपण. सिमेट्री. दे आर मोस्टली असिमेट्रिकल. जवळपास सर्वच हे असिमेट्रिकल असतील, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये सिमेट्री नसणार. म्हणजे त्यांची बॉडी सेंटर मधून पास केल्यानंतर कुठल्याच प्लेन मधून ती 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होत नाही. त्याला म्हणतो आपण असिमेट्रिकल बॉडी. पण त्याच्यामध्ये ल्युकोसोलोनिया अँड युअर सायकॉन दीज शो रेडियल सिमेट्री. एक्सेप्शन्स, दीज आर एक्सेप्शन्स. हे आपोआप लक्षात ठेवायचे. पण मोस्टली जर तुम्हाला विचारतील तर पोरिफेरस किंवा स्पॉन्जेस सिमेट्री कुठले शो करतात, तर कुठली शो करतात? दे आर असिमेट्रिकल. दीज आर एक्सेप्शन्स. सायकॉन अँड ल्युकोसोलोनिया. समोर गेल्यानंतर आपण त्याची कॉलोनी सुद्धा बघू. ठीक आहे ना? वेल, सेगमेंटेशन यांच्या बॉडीमध्ये आहे का? नो. सेगमेंटेशन यांच्यामध्ये ऍबसेंट आहे. नॉर्मली 2-3 फायलमध्येच ते सापडेल, जसं की ॲनिलिड्स, ऑर्थ्रोपोड्स, त्यांच्यामध्ये सेगमेंटेशन आपल्याला सापडणार. नंतर नोटोकॉर्ड आहे का? नो. बिकॉज अप टू हेमिकॉर्डेटा सर्व यांच्यामध्ये नोटोकॉर्ड ऍबसेंट असणार. आणि कॉर्डेटा नावच आपण त्या फायलमला याच्यामुळे देणार की त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, विच लेटर ऑन टर्न्स इनटू युअर स्पायनल कॉर्ड. डिफरन्शिएट होणार तो आणि यांच्यामध्ये तो ऍबसेंट असतो. म्हणून हे पोरिफेरस सुद्धा काय म्हणू आपण की नोटोकॉर्ड इज ऍबसेंट ऑर दे आर नॉन कॉर्डेट्स. इन शॉर्ट, स्केलेटल सिस्टम किंवा त्यांचा स्केलेटन यांच्यामध्ये प्रेझेंट आहे का यांच्या बॉडीमध्ये? येस, देयर इज अ प्रेझेन्स ऑफ स्केलेटल सिस्टम. आता हा जो स्केलेटन हा जो स्केलेटन आहे तर हा कशाने बनलेला आहे? इधर इट इज मेड फ्रॉम स्पायक्युल्स. वेर इट इज? दीज आर कॅल्केरियस स्पायक्युल्स असतील यांच्यामध्ये. ठीक आहे, किंवा सिलिशियस स्पायक्युल प्रेझेंट असतील विच आर मेड फ्रॉम सिलिका. आणि हे जे कॅल्केरियस असतील ते कशाने बनलेले असतात? कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले. काय म्हणू आपण त्याला? निडल लाईक स्ट्रक्चर्स विल बी प्रेझेंट. त्याला म्हणणार तुम्ही स्पायक्युल्स. आता हे जे स्पायक्युल्स तयार होतात तर यांच्यापासून ज्या सेल पासून हे तयार होतात त्या सेल्सला तुम्ही म्हणणार स्क्लेरोब्लास्ट. स्क्लेरोब्लास्ट, स्पॉन्जिओब्लास्ट, दीज आर स्केलेटल एलिमेंट फॉर्मिंग सेल्स. स्केलेटल एलिमेंट म्हणजे एक तर स्पायक्युल्स असतील किंवा स्पॉन्जिन फायबर्स असतील. तर स्पॉन्जिन फायबर्स कोण बनवत आहे? सी हिअर स्पॉन्जिन फायबर्स. तर स्पॉन्जिन फायबर्स आर मेड फ्रॉम स्पॉन्जिओब्लास्ट. आता इनफॅक्ट हे जे टाइप्स जे आहेत स्पायक्युल किंवा स्पॉन्जिओब्लास्ट जे की तुमच्या स्क्लेरोब्लास्ट आणि स्पॉन्जिओब्लास्टने तयार झालेत, तर इट इज अ सेल टाइप. इट इज सेल टाइप. अमिबोसाइट ज्या असतील तुमच्या मेसेंकायमामध्ये प्रेझेंट. स्ट्रक्चरमध्ये बघू आपण.
तर मेसेंकायमामध्ये अमिबोसाइट्स प्रेझेंट असतील आणि त्या अमिबोसाइटच्या वेगवेगळ्या सेलचे टाईप आहेत, त्याच्यापैकी हा एक टाईप असेल जो की स्केलेटल एलिमेंटला तयार करणार. ठीक, मग स्केलेटन कशाने बनलेला आहे? एक तर स्पायक्युल्स आणि दुसरे असतील तुमचे स्पॉन्जिंग फायबर्स. स्पॉन्जी फायबर्स कोणी तयार केले? स्पॉन्जिओब्लास्टने तयार केले. आणि तुमचा स्पायक्युल कुणी तयार केले? तर स्क्लेरोब्लास्टनी स्पायक्युल्स तयार केले, जे की कॅल्शियम कार्बोनेटने बनलेले असतील किंवा सिलिकाने बनलेले असतील. क्लिअर आहे? दीज आर द जनरल कॅरेक्टरिस्टिक. आपण पुढे जाऊ, यांच्या फिजिओलॉजी बद्दल बोलू आपण आता. फिजिओलॉजिकल यांचे फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक काय असतील याच्यामध्ये काय बघणार आपण? डायजेस्टिव्ह सिस्टम आहे का, असेल तर डायजेशन कसं होतंय. देन एक्सक्रिटरी, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी सिस्टम. देन युअर नर्वस सिस्टम आहे का, रिप्रोडक्शनचा टाईप, वेदर इट इज इंटरनल सेक्शुअल और असेक्शुअल, डेव्हलपमेंट फर्टिलायझेशन इंटरनल होते की एक्सटर्नल होत आहे. तर हे सगळे फिजिओलॉजीचे पॉईंट असणार. मी हे तुम्हाला रिपीट करून का सांगतोय, कारण हा सिक्वेन्स तुम्हाला पूर्ण फायलम स्टडी करते वेळी लक्षात ठेवायचा आहे, सो दॅट यू वुड बी एबल टू डिफरन्शिएट डिफरंट फायलम्स अकॉर्डिंग टू देअर पेक्युलियर और पर्टिक्युलर फीचर्स. क्लिअर आहे? चला पहिला घेऊ आपण डायजेशन. डायजेस्टिव्ह सिस्टम यांच्यामध्ये ऍबसेंट असणार. ठीक आहे, आणि मोस्टली डायजेशन जे होणार दॅट विल बी इंट्रासेल्युलर, सेलच्या आतमध्ये यांचं डायजेशन होणार. क्लिअर? जसं की तुमचे फंगस असेल तर फंगसमध्ये एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन असेल. ठीक आहे, किंवा वेगवेगळ्या टाईपचे न्यूट्रिशन असतील. आता न्यूट्रिशनचा मोड जो यांच्यामध्ये आहे दॅट इज होलोझोइक, लाईक ह्युमन बिंग. होलोझोइकचा मिनिंग काय होतो की होल फूड इज टेकन इन अँड देन आफ्टर दॅट इट इज डायजेस्टेड. आपण एक घास घेतो, ते घास खातो, देन चावतो त्याला आणि मग डायजेशनची प्रक्रिया सुरू होते. दॅट काइंड ऑफ न्यूट्रिशन टाईप इज टर्म्ड एज होलोझोइक टाईप ऑफ न्यूट्रिशन, जो की पोरिफेरन्स तुमचे शो करतात. ठीक आहे, पुढे जाऊ. रिस्पिरेशन. रेस्पिरेटरी सिस्टम इज ऍबसेंट अँड दिस रिस्पिरेशन अँड एक्सक्रिशन दोन्ही सिस्टम याच्यामध्ये ऍबसेंट आहेत. रिस्पिरेशन सिस्टम सुद्धा नाहीये, एक्सक्रिटरी सिस्टम सुद्धा नाहीये. पण या दोन्ही प्रोसेस कशाने होतात? मग बोथ द प्रोसेसेस आर कॅरीड आउट बाय जनरल बॉडी सरफेस. त्यांच्या बॉडीचा जो आउटर लेअर असेल त्यांनीच एक्सचेंज होणार एक्सक्रिटरी मटेरियलचा सुद्धा, आणि रिस्पिरेटरी गॅसेस सुद्धा त्यांच्या डर्मल लेअर मधून एक्सचेंज होतील. म्हणून म्हणतो जनरल बॉडी सरफेस इज द साइट फॉर एक्सक्रिशन अँड रिस्पिरेशन. अदरवाइज these two systems remain absent in the poriferans. ठीक, चलो आगे चलते हैं. फिर एक्सक्रीशन झाले. सर्क्युलेशन, दिस सिस्टम इज ऑल्सो एब्सेंट. सर्क्युलेटरी सिस्टम सुद्धा यांच्यामध्ये नसणार. नेक्स्ट इज नर्वस सिस्टम. नो डाऊट नर्वस सिस्टम तर यांच्यामध्ये बिलकुलच प्रेझेंट नसते. ठीक आहे, जसे जसे फायलम पुढे पुढे आपण स्टडी करणार तशी तशी नर्वस सिस्टम मध्ये डेव्हलपमेंट होणार. काहींमध्ये नर्व नेट असेल, काहींमध्ये गँग्लिया येतील, काहींमध्ये डबल सॉलिड नर्व कॉर्ड्स येतील, आणि ह्युमन बिईंग सारखे जे असतील राईट, किंवा कॉर्डेट्स म्हणून पर्टिक्युलर त्यांच्यामध्ये कम्प्लीट नर्व सिस्टम ही डेव्हलप झालेली असेल. तर पोरिफेरन्स मध्ये दिस नर्व सिस्टम रिमेन ऍबसेंट. वेल, आता रिप्रोडक्शनचा टाइप जर असेल यांच्यामध्ये तर इट शो बोथ टाइप ऑफ रिप्रोडक्शन, एसेक्शुअल ॲज वेल एज सेक्शुअल रिप्रोडक्शन. एसेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय बडिंग और सिम्पली डिव्हिजन. आता यांचा पहिला टाइप काय असेल? बडिंग और फ्रॅगमेंटेशन और बाय स्पेशल सेल मास दॅट इज टर्म्ड एज गेम्यूल. लोअर स्टँडर्ड मध्ये गेम्यूल तुम्ही शिकलेले आहात, त्याच्यामध्ये आर्किओसाइट्स प्रेझेंट असतात. मिनिंग काय झालाय? एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा यांचा टाइप काय असेल? एक तर बर्ड फॉर्मेशन होईल. बर्ड फॉर्मेशन जसं की हायड्रामध्ये आपण बघितलंय. ठीक आहे ना, बडिंग इन ईस्ट बघितलंय. तर एक तर बडिंग असणार, किंवा सेकंडली यांच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन होणार, बॉडीचे तुकडे होतील आणि परत स्पॉन्जेस तयार होतील. आणि स्पेशल टाइप अनफेवरेबल कंडिशन मध्ये हे जे गेम्यूल तयार होतात, तर गेम्यूल्स केव्हा तयार होतात? दीज आर प्रोड्युस्ड ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन. जेव्हा सुटेबल कंडिशन नसेल तर इंटरनली एंडोजिनस. वेल, दीज आर एंडोजिनस स्ट्रक्चर, म्हणजे सेलच्या आतमध्ये स्ट्रक्चर हे तयार होतील. बघा, फेवरेबल कंडिशन नाही म्हणजे बाहेर सफिशियंट फूड मटेरियल नसेल किंवा एन्व्हायरमेंट त्यांना सुटेबल नसणार, त्यावेळी ते काय करतात? एक सेल मास आतमध्ये तयार करतात त्यांच्या इंटर बॉडीच्या आतल्या पार्टमध्ये. म्हणून त्याला म्हटलं आपण एंडोजिनियस प्रेझेन्स ऑफ दिस गेम्यूल्स. आता हेच गेम्यूल्स यांच्यामध्ये कोण प्रेझेंट असतात? आर्किओसाइट्स. ठीक आहे ना, तर आर्किओसाइट्सचं काम, दिस इज अ टाइप ऑफ अमिबोसाइट. अमिबोसाइटचा हा एक टाइप असणार. ठीक आहे ना, आर्किओसाइट. आता आर्किओसाइटचा रोल कुठे आपला पुढे येईल, कारण दिस आर्किओसाइट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मिंग ओवा अँड स्पर्मॅटोझोआ. ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा यांच्यामध्ये होणार. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्यासाठी जे ऑर्गन्स असतील, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी आपण लिहू सेक्शुअल ओवा अँड स्पर्मॅटोझोआ. These two structures are present for sexual reproduction.
त्या पद्धतीने त्यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा होणार. म्हणजे दोन टाईप सांगितले आपण, एसेक्शुअल आणि सेक्शुअल. नेक्स्ट इज फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन कसं होतं यांच्यामध्ये, इंटरनली होणार, एक्सटर्नल फर्टिलायझेशन यांच्यामध्ये होत नाही. तुम्ही या पूर्ण फायलम मध्ये दोन पॉइंट्स मध्ये बेसिकली जास्त कन्फ्युज होणार. एक तर फर्टिलायझेशन हे इंटरनल आहे की एक्सटर्नल, अँड सेकंड डेव्हलपमेंट ही डायरेक्ट आहे की इनडायरेक्ट. अदरवाइज बाकीचे जे कॅरेक्टरिस्टिक असतील ते तुम्ही सहजपणे लक्षात ठेवू शकाल आफ्टर हॅव्हिंग प्रॅक्टिस्ड इट, राईट. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. आता इनडायरेक्ट जिथे शब्द येणार डेव्हलपमेंटच्या वेळी, तेव्हा तुम्ही समजणार की दिस डेव्हलपमेंट इज थ्रू लार्वल स्टेजेस. म्हणजे लार्वा यांच्यामध्ये तयार होणार. क्लिअर आहे. लार्वा फक्त हा शब्द तुमच्या एनसीईआरटी मध्ये वापरलेला आहे, पण कुठल्या त्यांचे नाव काय यांचा उल्लेख कुठेच केला नाही. आपण प्रत्येक ठिकाणी जिथे लार्वा असेल त्यांचं नाव मेन्शन करण्याचा ट्राय करू. फॉर एक्झाम्पल, इनडायरेक्ट थ्रू लार्वल डिफरंट लार्वल स्टेजेस यांची डेव्हलपमेंट होणार. तर त्याच्यापैकी अँफिब्लास्टुला इट इज फाउंड इन युअर स्कायफा. सेपरेटली परत आपण स्कायफा मध्ये जी लार्वल स्टेज असेल ती स्टेज म्हणजे कुठली तुमची, अँफिब्लास्टुला. आणि तीच ल्युकोसोलिब्लास्टुला. ल्युकोसोलिनिया जर असेल तर त्याच्यामध्ये ल्युकोसोलिनिया, तर त्याच्यामध्ये जी तुमची स्टेज असेल, लार्वल स्टेज असेल, तर दॅट लार्वल स्टेज इज युअर परेन्कायम्युला. जिथे पॉसिबल आहे तिथे ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या, बिकॉज दिस इज ऍडिशनल इन्फॉर्मेशन. क्लिअर आहे. फिजिओलॉजिकल कॅरेक्टर्स त्यांचे. आता आपण काय बघू, त्यांची बॉडी कशी बनलेली आहे आणि त्याचे डिफरंट लेयर्स कुठले असतील. ठीक आहे, चलो. बॉडी वॉल इज मेड अप ऑफ टू सेल्स, आउटर पिनॅकोडर्म अँड इनर कॉनोडर्म. डर्म म्हणजे लेअर किंवा स्किन म्हणतो आपण. तर आउटर स्किनला तुम्ही म्हटलं पिनॅकोडर्म, जी की दोन सेल्सने बनलेली असणार. कुठली, एक तर पिनॅकोसाइट विच आर फ्लॅट सेल्स. हे फ्लॅट सेल म्हणजे कशाला म्हणू आपण, सियर. या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता. सपोज मी जर हा एक असा जर एक स्पॉन्ज काढलाय, ठीक आहे ना, तर या स्पॉन्जची ही काय झाली आहे, वॉल, बॉडी वॉल झाली आहे. तर ही कंप्लीट इथे दिसते तुम्हाला, दिस वन. ते कंप्लीट बॉडी वॉल म्हणजे ही वॉल. तर त्याचं एक्सप्लेनेशन इथे राहणार. आपण सांगितलं दोन सेल्स आहेत आउटर पिनॅकोडर्म मध्ये, पिनॅकोसाइट्स ज्या की फ्लॅट सेल. सी हियर, त्या फ्लॅट सेल जे तुम्हाला दिसतात तिथे नाव सुद्धा दिले बघा, दीज आर द फ्लॅट सेल्स. आणि त्याला म्हटले तुम्ही पिनॅकोसाइट्स. वेल, कलर थोडासा मी इकडे डायग्राम साठी चेंज करतो. येलो कलर घेऊ, येलो घेतला सुद्धा, ब्लॅक. सी हियर, आता ही कुठली तुमची पिनॅकोसाइट, फ्लॅट सेल. आणि दुसरा जो लेअर असेल तो असेल पोरोसाइट. आता पोरोसाइट्स म्हणजेच काय की ज्याचे ऑस्टियाचा पार्ट असणार, ज्याच्यामधून वॉटर विल एंटर इनटू द स्पॉन्जोसिल. त्यांच्या बॉडी कॅव्हिटीला आपण म्हणतो स्पॉन्जोसिल. सिल म्हणजे कॅव्हिटी, आणि स्पॉन्जेस मध्ये प्रेझेंट आहे म्हणून त्याला म्हटलं आपण स्पॉन्जोसिल. ठीक आहे ना. तर नेक्स्ट पार्ट कुठला झाला, पोरोसाइट्स. तर ह्या तो ओव्हल टाइपच्या सेल्स आहेत. तर सी हियर, पोरोसाइट्स यू विल सी हियर. याला तुम्ही पोरोसाइट्स म्हणू शकता. इथे नाव दिलं असेल त्यांनी, दिस वन. these are your पोरोसाइट्स. ह्याच्यात तुम्हाला डंबल सारखे दिसत आहेत, तर these are पोरोसाइट्स. ठीक आहे. हे झाला आउटर लेअर. हा आउटर लेअर झालाय. आणि हा जो आतला लेअर तुम्हाला दिसतोय, दिस लेअर इज कॉल्ड एज कॉनोडर्म. कॉनोडर्मचं दुसरं नाव कॉलर सेल. कॉलर सेल सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. सी, कॉनोडर्म्स इट कन्सिस्ट ऑफ फ्लॅजिलेटेड कॉलर सेल ऑफ कॉनोसाइट्स. हा जो लेअर असेल कॉनोडर्म, त्या सेलला तुम्ही नाव काय देणार, एक तर कॉनोसाइट म्हणा किंवा कॉलर सेल्स म्हणा. अँड दिस इज युनिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ पेरिफेरा. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे ना. हे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी असतील. युनिक फीचर जर विचारला तुम्ही काय सांगणार, प्रेझेन्स ऑफ कॉनोसाइट्स. तसंच जसं की वॉटर कॅनल सिस्टम ही सुद्धा एक युनिक कॅरेक्टरिस्टिक आहे पोरिफेरसचं. ठीक, म्हणजे दोन लेअर समजले तुम्हाला. हा जो आउटर लेअर दिसतो या वॉल मधील हा आउटर लेअर, तर आउटर मध्ये फ्लॅट सेल आणि ह्या ओव्हल सेल दिसतात. तर एक तर तुमच्या पिनॅकोसाइट्स आणि पोरोसाइट्स. त्यांनी काय तयार केलाय, पिनॅकोडर्म तयार केलाय. आतमध्ये जो कॉनोडर्म दिसतोय तुम्हाला, तर कॉनोडर्मच्या सेलला तुम्ही एक तर कॉलर सेल्स म्हणा किंवा कॉनोसाइट्स, विच इज द पेक्युलियर कॅरेक्टरिस्टिक. याच्यावरती तुम्हाला हे बाहेर आलेले पार्ट दिसतील इथे बघा, हे दिस वन. तर दीज आर फ्लॅजेला. आणि या फ्लॅजेलाचं काम काय असणार, ते बीट करणार. बीट म्हणजे त्यांची अशी मुवमेंट सुरू असणार, सो दॅट आतमध्ये जे काय वॉटर वगैरे प्रेझेंट असेल तर इट विल बी थ्रोन आउट ऑफ ऑस्क्युलम. दिस इज युअर ओपनिंग. या ओपनिंगला आपण नाव दिलं होतं ऑस्क्युलम. ठीक आहे ना. तर हे तुमचं काय झालं, ऑस्क्युलम झालं या स्पॉन्जेस. क्लिअर. आता हे जे दोन लेअर तुम्हाला दिसत आहेत, आतला हा झाला कॉनोडर्म. इथे मी याला हायलाइट करतोय. सी, हा इतका झाला तुमचा कॉनोडर्म. अँड दिस वन वॉज युअर पिनॅकोडर्म. ठीक आहे.
या दोघांच्या मध्ये जो लेअर दिसतोय त्याला तुम्ही मेसेंकायमी म्हणणार. काय म्हणणार त्याला? मेसेंकायमी. सियर इथे नाव इकडे दिलंय म्हणून मी इकडे काढतोय. दिस लेअर इज युअर मेसेंकायमी. आणि या मेसेंकायमी मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ अमिबोसाइट्स. ठीक आहे, याच्यामध्ये ह्या ज्या सेल दिसत आहेत तर याला तुम्ही अमिबोसाइट्स म्हणा. अमिबोसाइट्स. आणि या अमिबोसाइट्सचे दोन याच्या सारख्या ज्या सेल्स असतात त्यांना आपण नाव दिले होते. सी अमिबोसाइट इकडे नाव दिले यांनी, राईट? अमिबोसाइट किंवा त्याला तुम्ही अमिबोसाइट म्हणू शकता. आणि या अमिबोसाइट पासूनच एक तर स्क्लेरोब्लास्ट तयार होणार किंवा हा त्याचा टाईप झाला. आणि दुसऱ्या ज्या सेल्स प्रेझेंट असतील तर त्याला तुम्ही म्हणणार आर्किओसाइट्स. आणि आर्किओसाइट्स जे असतात तर दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आर्किओसाइट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ ओवा अँड स्पर्मॅटोझोआ. मग आता जर तुम्हाला विचारलं की ओवा आणि स्पर्मॅटोझोआ हे जे सेक्शुअल स्ट्रक्चर्स आहेत, गॅमेट्स आहेत, ते कोणी तयार केले? तर हे गॅमेट्स आर्किओसाइटने तयार केले. आर्किओसाइट कुणाचं स्ट्रक्चर आहे? ते इट इज प्रेझेंट इन अमिबोसाइट्स. अमिबोसाइटचे दोन टाइप काय? स्क्लेरोब्लास्ट विच फॉर्म स्केलेटल एलिमेंट्स आणि आर्किओसाइट ज्यांच्यापासून ओवा आणि स्पर्मॅटोझोआ तयार झाले. ठीक आहे, तर हा जो मधला लेअर दिसतोय त्याला मेसेंकायमी म्हणा. त्याच्यामध्ये अमिबोसाइट्स प्रेझेंट आहेत. म्हणजेच स्पायक्यूल जे बोललो आपण स्केलेटल एलिमेंट. सो दिस ट्रायंग्युलर स्ट्रक्चर्स आर कॉल्ड एज स्पायक्यूल्स. ठीक आहे, त्याला तुम्ही काय म्हणणार? सी ट्रायरेडिएट स्पायक्यूल्स. ट्रायरेडिएटचा मिनिंग काय झाला? हे असा दिसतोय तुम्हाला. म्हणजे हे तीन रेडिएशन्स याला दिसतात, त्याच्यापासून बाहेर निघणारे पार्ट म्हणून त्याला ट्रायरेडिएट स्पायक्यूल्स तुम्ही म्हणणार. विच इज द स्केलेटल एलिमेंट ऑफ दॅट स्पॉन्ज. क्लिअर आहे? तर हे झालं तुमच्या बॉडी वॉल बद्दलचं स्ट्रक्चर. ठीक. वेल, बिटवीन दिस टू लेयर्स जिलेटिनस मटेरियल मेसेंकायमी सांगितलं आपण. दिस इज मेसेंकायमी प्रेझेंट विच कंटेन अमिबोसाइट. त्याच्यामध्ये अमिबोसाइट सेल्स प्रेझेंट आहेत. दिस वन. ठीक आहे ना. अमिबोसाइट सेल लाईक स्क्लेरोब्लास्ट आणि आर्किओसाइट. स्क्लेरोब्लास्टने काय तयार केलंय? स्केलेटल एलिमेंट्स तयार केलेत. आणि ह्या टोटिपोटेंट सेल असतील कुठल्या? आर्किओसाइट्स, की ज्यांनी ओवा आणि स्पर्मॅटोझोआ तयार केलंय, जे की ऑलरेडी आपण इकडे मेन्शन केलंय. सो दिस इज अबाउट द बॉडी वॉल अँड डिफरंट स्ट्रक्चर्स प्रेझेंट इन द बॉडी वॉल ऑफ स्पॉन्जेस अँड देयर फंक्शंस. क्लियर? चलो आगे चलते हैं फिर. आता हे काय एक सिमिलर स्ट्रक्चर इथे दाखवलंय आपण. सी यू कॅन सी इथे स्पॉन्जिओसिल सेंटरला प्रेझेंट दिसते तुम्हाला. these are your ऑस्टिया. ऑस्टिया मधून पाण्याची एंट्री होणार. आणि जे सिंगल ओपनिंग इथे दाखवलंय आपण की अगोदरच्या डायग्राम मध्ये, तर दॅट इज युअर ऑस्क्युलम. ठीक आहे ना. आणि याचीच वॉल इकडे रिप्रेझेंट केली आहे. तर दीज आर फ्लॅजेला. आणि फ्लॅजेलांची बिटिंग मुवमेंट होणार, आपण ऑलरेडी सांगितलंय. आणि हा आतला लेअरला आपण बोललो होतो कॉनोसाइट्स. ठीक आहे, कॉलर लाईक सेल्स और कॉलर सेल्स. आणि आउटर लेअर जो होता तर तो कशाने बनलेला होता? पिनॅकोसाइट्स. त्याच्यामध्ये ओसाइट सुद्धा प्रेझेंट असतील. दिस लोफोसाइट और कोलिनोसाइट्स आर ऑल्सो प्रेझेंट अँड दीज आर अमिबोसाइट्स, जे न्यूट्रिशन डिराईव्ह करतील, तुमच्या आर्किओसाइटला तयार करतील किंवा तुमचे स्क्लेरोब्लास्ट किंवा स्क्लेरोसाइट्स तयार करणार. ठीक, हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. पुढे जाऊ. नेक्स्ट इज कॅनल सिस्टम और वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टम. अगेन जसं अगोदर आपण सांगितलं की कॉनोसाइट इज अ पेक्युलर फीचर, पर्टिक्युलर फीचर ऑफ पोरिफेरा. Similarly, canal system or water transport system, it is also a peculiar characteristic or unique characteristic. It is a unique feature. See, त्याला सुद्धा आपण काय बोलू? युनिक फीचर म्हणू. याच्यामध्ये काय होणार की वॉटर एंटर्स थ्रू ऑस्टिया, ऑलरेडी आपण सांगितलंय, अँड विच इज एलिमिनेटेड आउट ऑफ बॉडी थ्रू ऑस्क्युलम. क्लिअर आहे? हा पॉईंट परत घेण्याची गरज नाही. आता ही जी वॉटर कॅनल सिस्टम असेल किंवा वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टम असेल तर याचा उपयोग कशामध्ये होतो? तो फूड गॅदरिंग म्हणजे न्यूट्रिशन साठी होणार. ठीक आहे. नंतर एक्सक्रिटरी मटेरियल सुद्धा त्यातूनच बाहेर पडणार, त्याला म्हणतो आपण रिमूव्हल ऑफ वेस्ट, दॅट इज एक्सक्रिशन. अँड रिस्पिरेटरी एक्सचेंज, म्हणजे तीन फंक्शन्स हे करणार. एक तर करणार डायजेशन, न्यूट्रिशन म्हणजे डायजेशन आला, डायजेस्टिव्ह फंक्शन, एक्सक्रिटरी फंक्शन, आणि थर्ड फंक्शन इज देअर रिस्पिरेटरी. म्हणजे तीनही फंक्शन आता कुणामुळे होणार आहे? All these function will be performed by using water canal system or water transport system. हे पोरिफेरस ही झाली वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टम. क्लिअर आहे ना. ज्या कॉनोसाइट्स होत्या तर कॉनोसाइट्स कुठे कुठे प्रेझेंट होत्या? तर इनर साइड ऑफ युअर स्पॉन्जोसिल आणि वॉटर कॅनल सिस्टम यांच्या सगळ्या लाइनिंग्स या कशाने तयार झालेल्या असतील? त्या प्रिव्हियस डायग्राम मध्ये या कॉनोसाइट्स. क्लिअर आहे. चलो नंतर कॉनोसाइट्स फॉर्म लाइनिंग ऑफ स्पॉन्जोसिल अँड कॅनल्स, ऑलरेडी आपण सांगितलंय. आणि सिझलेस बिटिंग, सिझलेस म्हणजे नॉन स्टॉप, ते
तुमचे फ्लॅजेला जे असतील ते कंटिन्युअसली बीटिंग करत राहणार. कशासाठी? मेंटेनिंग फ्लो ऑफ वॉटर करंट. वॉटर करंटचा फ्लो बाहेर ऑस्क्युलम मधून जाणार, परत ऑस्टिओमधून आतमध्ये येणार. तर हे कुणामुळे शक्य होईल? सिझलेस नॉन स्टॉप बीटिंग ऑफ द फ्लॅजेला. क्लिअर? ओके. दीज आर डिफरंट टाइप्स ऑफ एक्झाम्पल्स ऑफ युअर बॅक्टेरिया. हा जसा की तुम्ही युस्पोंजिया याला म्हणता. युस्पोंजिया तुम्हाला हे बुक मध्ये डायग्राम्स आहेत तुमच्या. युस्पोंजिया, दिस फ्रेश वॉटर स्पॉन्ज, द रेडियली सिमेट्रिकल सायकॉन. ठीक, दोन एक्झाम्पल सांगितले होते आपण. नॉर्मली असिमेट्रिकल असतात, पण याच्यामध्ये सायकॉन आणि ल्युकोसोलेनिया हे रेडियल सिमेट्री शो करतात. नंतर दिस इज अ कॉलनी ऑफ ल्युकोसोलेनिया. सी, हे इंडिव्हिज्युअल मेंबर्स झाले. हा एक मेंबर झालाय, हा अनदर मेंबर झालाय, ठीक आहे ना. हा तिसरा मेंबर म्हणजे यांची कॉलनी तयार झाली. एक्झाम्पल इज ल्युकोसोलेनिया. आणि यांची सुद्धा सिमेट्री कशी असणार? रेडियल सिमेट्री असणार. अँड दिस इज व्हीनस फ्लावर बास्केट. तेच म्हणजे युप्लेप्टेला. युप्लेप्टेला, दिस इज अगेन अ टाइप ऑफ स्पॉन्ज. ठीक, आता आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स बघू स्पॉन्जेसचे. तर एक्झाम्पल्स मध्ये सी एक्झाम्पल्स झालेत आपले, राईट? ओके. तर आता नेक्स्ट फायलमकडे आपण जाऊ, दॅट इज युअर निडारिया. ठीक आहे ना. आता निडारियन्सला दुसरं नाव काय? सिलेंटरेटा. याच फायलमला तुम्ही म्हणता सिलेंटरेटा. का सिलेंटरेटा म्हणता? कारण यांच्या बॉडीमध्ये सिलोम प्रेझेंट असेल. सिलेंटरॉन नाव बघा. सिल बॉडी कॅव्हिटी, एंटरॉन म्हणजे डायजेस्टिव्ह फंक्शन त्याच्यामध्ये असणार. या सिल एंटेरॉनला तुम्ही गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी सुद्धा म्हणणार. गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. आणि ही गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी प्रेझेंट आहे किंवा तो सिलोम प्रेझेंट आहे, तर त्याच्यामुळे आपण याला एक सिलेंटरेटा म्हणू. आणि निडारिया म्हणण्यामागचं कारण काय? निडारिया कारण देयर इज अ प्रेझेन्स ऑफ स्पेशल सेल्स. दीज आर निडोब्लास्ट. कुठल्या सेल असतील? निडोब्लास्ट. निडोब्लास्ट म्हणा, निडोसाइट्स म्हणा, किंवा स्टिंगिंग सेल्स आपण त्याला म्हणतो. निडोब्लास्ट, निडोसाइट्स और स्टिंगिंग सेल्स, याच्यापैकी काहीही म्हणा. स्टिंगिंग सेल्स, ज्याच्यामध्ये स्टिंगिंग कॅप्सूल प्रेझेंट असतील ते आपल्या बुक मध्ये एनसीईआरटी मध्ये जी डायग्राम दिलेली आहे तेव्हा त्याला बघू. वेल, आता याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक काय? सेकंड साठवा हॅबिटेट पासून आपण स्टार्ट करतो. दीज आर मोस्टली मरीन. फ्रेश वॉटर सुद्धा असू शकतील पण कमी प्रमाणामध्ये. त्याचं एक्झाम्पल काय फ्रेश वॉटरचं? हायड्रा. कारण हायड्राचं दुसरं नाव काय असतं? फ्रेश वॉटर पोलिप. जे की ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन आता शो करणार आहेत, तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल व्हॉट इज पॉलिप आणि व्हॉट इज मेडुसा. दीज आर द बॉडी फॉर्म, डिफरंट बॉडी फॉर्म्स विच डिपेंड ऑन प्रेझेन्स ऑफ इदर टाइप ऑफ झुओइड्स. झुओइड्स जाऊ द्या, झुओइड्स तुम्हाला तसंही त्याच्यामध्ये उल्लेख नाहीये, पण 2-3 टाइपचे झुओइड्स प्रेझेंट असतात, जसे की गोनोझुओइड्स, डॅक्टिलोझुओइड्स. त्याच्यावरून यांच्या बॉडीचे टाईप ठरतात. तर हायड्रा हा फ्रेश वॉटर असणार, बट अदरवाइज मोस्टली कसे असतील? मरीन वॉटर मध्ये राहणारे असतील. कार्निओरस, मांस खाणारे असतील किंवा दुसऱ्या अॅनिमल्सवरती जगणारे असतील. दीज मे बी सेसाईल, एका जागी बसून राहतील, किंवा फ्री लिव्हिंग और फ्री स्विमिंग. आता फ्री स्विमिंगचे एक्झाम्पल जर बघायचं तर आपण म्हणू ऑरेलिया. ऑरेलिया इज अ फ्री स्विमिंग सिलेंटरेट. जसं की सेसाईल मध्ये तुमचा हायड्रा येणार. ठीक आहे. तर हे झालं हॅबिट आणि हॅबिटॅट. सेकंड, ऑर्गनायझेशन. पोरिफेराचं सेल्युलर ऑर्गनायझेशन होतं. तो एकटाच फायलम होता की जो सेल्युलर ऑर्गनायझेशन शो करतो. सॉरी, अदरवाइज त्याच्या पुढचे 2-3 फायलम आणि त्याच्यानंतर ऑर्गन सिस्टम तयार होणार. तर सिलेंट्रेट काय दाखवतात? टिश्यू लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. सॉरी, जर्मिनल लेअर बद्दल जर बोलायचं झालं तर जर्मिनल लेअर मध्ये यांच्यामध्ये सुद्धा 2च जर्मिनल लेअर्स प्रेझेंट असतील, इनर एंडोडर्म अँड आउटर एक्टोडर्म. म्हणून हे कुठल्या कॅटेगरीमध्ये येणार? दिस विल कम अंडर डिप्लोब्लास्टिक कॅटेगरी. इंटरस्टिशियल और टोटिपोटेंट सेल्स आर फाउंड इन बोथ द बॉडी वॉल. यांच्या बॉडी वॉल मध्ये सुद्धा ह्या टोटिपोटेंट सेल फाउंड म्हणजे सापडतात इन शॉर्ट. नंतर सिलोम जर बोलायचं झालं तर दीज आर अगेन असिलोमेट्स. कारण ऑलरेडी आपण सांगितलंय प्लॅटिहेल्मिंथिस पर्यंत चारही सुरुवातीच्या फायलम दीज विल बी युअर असिलोमेट्स. बॉडी सिलोम त्यांच्यामध्ये नसणार. आणि बॉडी प्लान मध्ये ब्लाइंड सॅक बॉडी प्लान. ब्लाइंड सॅक बॉडी प्लानचा मिनिंग काय होतो? परत एक वेळा रिवाइज करू. मीन्स माउथ इज अ सिंगल ओपनिंग. त्यांची एलिमेंटरी कॅनल जी असणार की त्यांच्या एलिमेंटरी कॅनल मध्ये फक्त माउथच प्रेझेंट असणार. एनस विल रिमेन ऍबसेंट. म्हणजे माउथ मधूनच फूडचा इनटेक होणार आणि वेस्ट मटेरियलचं इजेशन, इलिमिनेशन हे सुद्धा माउथ मधूनच होणार. त्याला म्हणतो आपण ब्लाइंड सॅक बॉडी प्लान. ठीक, म्हणजे समजा ही एलिमेंटरी कॅनल असेल तर एका एंडला ही ब्लाइंड असणार, इकडे ओपनिंग नाहीये. आणि ही जी ओपनिंग असेल यालाच तुम्ही माउथ म्हणा आणि यालाच तुम्ही काय म्हणू शकता? एनस म्हणू शकता. म्हणजे सिंगल ओपनिंग
दॅट सर्व्स द पर्पज ऑफ माउथ एज वेल एज एनस. दोघांचाही पर्पज एकाच ओपनिंगने होणार. नंतर सिमेट्री जर म्हटलो आपण तर आपण सांगितलं सेकंड आणि थर्ड फायलम म्हणजेच हा सिलेंटरेटा आणि याच्यानंतरचा टिनोफोरा हे दोनच फायलम आहेत की जे रेडियल सिमेट्री शो करतात. बाकीचे एक्सेप्शन सोडले तर जसं की इकॅनोडर्मॅट्स मध्ये अडल्ट हे रेडियल सिमेट्री शो करतील. आणि आपण पोरीफेरामध्ये सुद्धा बघितलं की एक्सेप्शन अपवाद होता. कुठला होता? एक तर सायकॉन आणि ल्युकोसोलेनिया त्यांनी सुद्धा रेडियल सिमेट्री शो केली होती. बरोबर. सेगमेंटेशन यांच्यामध्ये अजिबात प्रेझेंट असत नाही. सेगमेंटेशन इज ॲब्सेंट. दीज आर जनरल बॉडी कॅरेक्टर्स. ओके. आता सिलेंट्रेट्स शो टू टाइप्स ऑफ बॉडी प्लान्स. ऑलरेडी आपण सांगतोय दोन टाइपचे बॉडी प्लान यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. एक त्यातला टाइप असेल पॉलिप. आता पॉलिपचे कॅरेक्टरिस्टिक बघा तुम्ही. ठीक आहे ना. हे कसे असणार? सेसाईल, एकाच जागी बसून राहणार किंवा हालचाल करणार नाही. आणि हे कसे असणार? अम्ब्रेला शेप्ड अँड फ्री स्विमिंग. यांचा शेप कसा दिसतो तुम्हाला? सिलेंड्रिकल. दीज आर सिलेंड्रिकल अँड सेसाईल. सिलेंड्रिकल शेप आहे आणि एकाच जागी बसून असतात. फॉर एक्झाम्पल हा पॉलिप सिलेंड्रिकल दिसतोय तुम्हाला आणि एकाच जागी स्थित आहे. आणि हा अम्ब्रेला शेप दिसतोय, छत्रीसारखा दिसतोय आणि फ्री स्विमिंग आहे म्हणून पाण्यामध्ये वरती दाखवलाय. तर हा झाला मेडुसा फॉर्म, हा झाला पॉलिप फॉर्म. सी हिअर. माउथ इज डायरेक्टेड अपवर्ड. याचं माउथ वरच्या डायरेक्शननी आहे आणि याचं खालच्या डायरेक्शननी माउथ दिसतंय. सी, हे याचं माउथ वेल हे माउथ खालच्या डायरेक्शनने दिसतंय आणि याचं जे माउथ असेल हे वरच्या डायरेक्शनने. म्हणून पॉलिप मध्ये माउथ इज अपवर्डली डायरेक्टेड आणि मेडुसा मध्ये इट इज डाऊनवर्डली डायरेक्टेड. तर हे दोन बेसिक बॉडी प्लान यांच्यामध्ये प्रेझेंट असतात, पॉलिप आणि मेडुसा. कशावर डिपेंड करतात? प्रेझेन्स ऑफ झुओइड्स. ऑलरेडी मी सांगितलंय. फक्त इतकं लक्षात ठेवा की झुओइड्स जर प्रेझेंट असतील, बोथ टाइप ऑफ झुओइड्स, तेव्हाच हे बोथ बॉडी प्लान्स विल इट शो. दॅट इज युअर पॉलिप अँड मेडुसा. त्यांचे कॅरेक्टरिस्टिक आपण इथे बघितले. वेल, इधर और बोथ झुओइड्स मे अकर इन अ स्पेसिस. याची तुम्हाला आवश्यकता नाही तरी सुद्धा आपण मेन्शन केलंय. इफ बोथ आर फाउंड इन अ स्पेसिस टू फॉर्म्स अल्टरनेट इन लाईफ सायकल. अल्टरनेशन ऑफ जनरेशन यांच्यामध्ये होणार. काही लाईफ सायकल यांची पॉलिपच्या स्वरूपात जाईल आणि काही कोणत्या स्वरूपात जाणार? मेडुसाच्या स्वरूपात जाणार. ठीक आहे. ओके. पॉलिप्स आता यांच्यामध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन त्याला एक टर्म आहे आणि दॅट टर्म इज कॉल्ड एज मेटाजेनेसिस. त्यालाच तुम्ही काय म्हणायचं? मेटाजेनेसिस ऑर ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन. ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन. जनरेशन ऑल्टर होणार. पॉलिप टू मेडुसा, मेडुसा टू पॉलिप. आता याच्यामध्ये काय होईल? हा जो पॉलिप दिसतोय तुम्हाला, दिस वन, पॉलिप कन्वर्ट्स इनटू मेडुसा. पण कोणत्या सेक्शुअल मेथडनी, कोणत्या रिप्रोडक्शनच्या मेथडनी? असेक्शुअली. पॉलिप्स कन्वर्ट इनटू मेडुसा असेक्शुअली अँड मेडुसा कन्वर्ट्स इनटू पॉलिप बट सेक्शुअल. पण कसा कन्वर्ट होईल? सेक्शुअल रिप्रोडक्शन कन्वर्ट होणार. आणि हे जे असेक्शुअली मेडुसा तयार होणार, सेक्शुअली पॉलिप तयार होणार, यालाच म्हणतात ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन. दॅट मीन्स मेटाजेनेसिस. याला मॉर्फोजेनेसिस किंवा दुसऱ्या टर्म सोबत मिक्स करायचं नाही. मॉर्फोजेनेसिस इट इज डिफरंट. मेटाजेनेसिस ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन. आता याचा एक्झाम्पल काय? तर ओबेलिया शोज दिस मेटाजेनेसिस. ओबेलिया, दिस इज द एक्झाम्पल गिवन इन युअर एनसीईआरटी. ओबेलिया आहे याच्यामध्ये वन एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल इज फिजायलिया. फिजायलिया म्हणजे पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. याचं नाव आपण बघणार आहोत. पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. आपण याला असं का म्हणतो? कारण यांच्यामध्ये ज्या निडोब्लास्ट सेल प्रेझेंट असतील तर त्यांच्यामध्ये जे तुमचे कॅप्सूल प्रेझेंट असणार त्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रेझेंट असणार. इट शोज प्रेझेन्स ऑफ न्यूरोटॉक्सिन. न्यूरोटॉक्सिन म्हणजे काय? नर्वस सिस्टमला टॉक्झिसिटी करणारं लिक्विड, दॅट इज न्यूरोटॉक्सिन. तरी कळालंय तुम्हाला मेटाजेनेसिस म्हणजेच काय? अल्टरनेशन ऑफ जनरेशन. कोण शो करताय? ओबेलिया अँड फिजायलिया. कसं होणार? पॉलिप दोन फॉर्म्स आहेत बेसिक, पॉलिप आणि मेडुसा. पॉलिप विल कन्वर्ट इनटू मेडुसा. कसा होणार? असेक्शुअली, asexually, आणि मेडुसा विल कन्वर्ट इनटू पॉलिप्स बट हाऊ? इट विल कन्वर्ट सेक्शुअली. ठीक आहे. सो दिस इज हाऊ these two basic body plans of coelenterate are there. चला नेक्स्ट जाऊ आपण. न्यूडोब्लास्ट और न्यूडोसाइट त्याचं स्ट्रक्चर. ही डायग्राम तुम्हाला तुमच्या बुक मध्ये दिसेल. ठीक आहे ना. तर हे एक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. कुठे प्रेझेंट असणार? त्यांच्या टेंटॅकल्स मध्ये. सी हियर, न्यूडोब्लास्ट or pneudocytes containing stinging capsule or nematocyst is present on the tentacles and body which is used for. कुठे प्रेझेंट आहे? फॉर एक्झाम्पल दिस इज युअर हायड्रा. आपण हायड्राला असं काढू. ठीक आहे ना. हायड्राचे हे काय झाले? हायड्राचे टेंटॅकल्स झाले. तर या टेंटॅकल्स वरती देयर विल बी प्रेझेन्स ऑफ दिस सेल्स. कोणत्या सेल्स?
निडोब्लास्ट, किंवा त्यालाच तुम्ही काय म्हणा निडोसाइट, ऑलरेडी आपण उल्लेख केला लास्ट स्लाइड मध्ये, किंवा त्यालाच तुम्ही म्हणा स्टिंगिंग सेल्स. कुठे प्रेझेंट असतात मग? टेंटॅकल्स मध्ये. आणि या स्टिंगिंग सेल्स मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ स्टिंगिंग कॅप्सूल, स्टिंगिंग कॅप्सूल. आणि त्या स्टिंगिंग कॅप्सूललाच तुम्ही दुसरं नाव काय देऊ शकता? निमॅटोसिस्ट. ठीक आहे ना? सी निमॅटोसिस्ट म्हणा किंवा स्टिंगिंग कॅप्सूल म्हणा. आता हे स्टिंगिंग कॅप्सूल कुठे प्रेझेंट असेल तर दिस इज स्टिंगिंग कॅप्सूल. हे जे मधला पार्ट तुम्हाला दिसतोय, हा पार्ट, याला तुम्ही कॅप्सूल म्हणणार. दिस इज फनल लाईक पार्ट. एक आता याच्यापासून निघणारा हा काय झालाय तुमचा? टेंटॅकल झालाय, सॉरी एक फ्लॅजेलर स्ट्रक्चर झालाय, थ्रेड लाईक स्ट्रक्चर म्हणतो आपण याला. ठीक आहे. तर ही जी सेल झाली आहे तुमची, ही झाली निमॅटोसिस्ट. निमॅटोसिस्ट म्हणजे स्टिंगिंग कॅप्सूल. सो या स्टिंगिंग कॅप्सूल मध्ये देअर विल बी प्रेझेन्स ऑफ पॉइझन. मग आता या पॉइझनचा वापर हे कशासाठी करणार? तर पॉइझनचा वापर एकतर ऑफेन्स किंवा डिफेन्स. डिफेन्स म्हणजे स्वतःचा बचाव करणे, आणि ऑफेन्स म्हणजे लढणे, समोरच्याला किल करण्यासाठी वापर करतील ह्या निमॅटोसाइट्सचा किंवा स्टिंगिंग कॅप्सूलचा. सी अँकरेज, अँकरेजचा अर्थ काय होतो? हे जे स्टिंगिंग कॅप्सूल असतील तर एक सपोर्ट म्हणून त्याचा उपयोग होईल. कुठल्या तरी सपोर्टला त्यांना पॅक पकडायचंय तेव्हा त्याचा उपयोग होणार, किंवा डिफेन्स मध्ये होणार, किंवा ऑफेन्स मध्ये. ऑफेन्स म्हणजे कॅप्चरिंग द प्रे, ठीक, स्वतःचं फूड कॅप्चर करण्यासाठी. तर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ विच इज गिव्हन इन एनसीईआरटी ऑफ युअर निडोब्लास्ट. कुठे प्रेझेंट असतील तर दीज आर प्रेझेंट ऑन टेंटॅकल्स अँड द बॉडी. बॉडीवरती सुद्धा प्रेझेंट आहे आणि त्यांच्या टेंटॅकल मध्ये सुद्धा प्रेझेंट असतील. अँड दिस इज द पेक्युलियर कॅरेक्टरिस्टिक अगेन. कुणाचं? जसं तुमच्या पोरीफेरन्स मध्ये आपण बघितलं पेक्युलियर कॅरेक्टर काय? एक तर वॉटर कॅनल सिस्टम आणि तुमच्या सेल्स. ठीक आहे. त्यांच्यामध्ये सेल्स कुठल्या होत्या? पोरीफेरन्स मध्ये कॉनोसाइट्स आणि वॉटर कॅनल सिस्टम पोरीफेराचे होते. आणि यांचे काय सापडतात? निडोब्लास्ट और निडोसाइट. ठीक. चलो बॉडी. आता सिलेंट्रेटची बॉडी. काही सिलेंट्रेट मध्ये काय असणार? देयर वुड बी प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट शेल्स. आणि हे त्यांचं डेकोरेटिव्ह स्ट्रक्चर झालं, एक्झोस्केलेटन झालं. आणि त्याचं एक्झाम्पल असणार कोरल्स, म्हणजेच कॅल्केरियस शेल हे शो करणार, जो की कॅल्शियम कार्बोनेटने बनलेला आहे. त्याचं एक्झाम्पल आहे कोरल. म्हणजे कोरल इज अगेन अ एक्झाम्पल ऑफ युअर सिलेंट्रेटा. आता सिलेंटेरॉन आपण याला का म्हटलो आणि कशासाठी तो कारणीभूत असतो? तर सिलेंट्रॉन आपण सांगितलं हा तर डायजेशन करणार, बट पार्शल डायजेशन, आणि त्याच्यासोबत जे फूड असेल त्याचं डिस्ट्रीब्युशन बॉडीमध्ये तो करणार. सी या रिस्पॉन्सिबल फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड बिसाइड्स पार्टली डायजेस्टिंग इट. म्हणजे मेन फंक्शन काय झालं? डायजेशन. कुणाचं? सिलेंट्रॉनचं. परंतु त्याच्यासोबत या फूडचं काय करतोय? हा डिस्ट्रीब्युशन करतोय. म्हणून त्याला आपण काय म्हणणार? हे ड्युअल पर्पज करतोय, दोन पर्पज साध्य करतोय. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज सिलेंटेरॉन. ठीक आहे. वेल, आता फिजिओलॉजिकल पॉइंट्स आपण याच्या बघू. फिजिओलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय काय ना? तर फिजिओलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक मध्ये डायजेशन, जसं अगोदर आपण बघितलं इंट्रासेल्युलर डायजेशन होतं पोरीफेरामध्ये, तर इथे इट शोज बोथ एक्स्ट्रासेल्युलर अँड इंट्रासेल्युलर, अँड इट टेक्स प्लेस इन सिलेंटेरॉन ॲज वेल एज फूड व्हॅक्यूल. दोन स्ट्रक्चर मध्ये हे डायजेशन होणार. एक तर सिलेंटेरॉन मध्ये होणार किंवा फूड व्हॅक्यूल मध्ये होणार. कसं होईल? एक तर एक्स्ट्रासेल्युलर किंवा इंट्रासेल्युलर. वेल, रेस्पिरेशन पहिल्यासारखंच पोरीफेरा सारखंच बाय जनरल बॉडी सरफेस, कारण रेस्पिरेटरी सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम यांच्यामध्ये ऍबसेंट असतात. दीज आर नॉट प्रेझेंट, बोथ सिस्टम्स आर ऍबसेंट. क्लिअर. नर्वस सिस्टम जर बोलायचं झालं तर ह्याच आपण नर्वस कोऑर्डिनेशन मध्ये सुरुवातीला सांगितलं होतं, डिफ्यूज टाइप ऑफ नर्वस सिस्टम, नर्व नेट इज प्रेझेंट. म्हणजे ही डिफ्यूज टाइपची नर्वस सिस्टम असणार, म्हणजेच इन शॉर्ट त्याला म्हणा तुम्ही नर्व नेट. आणि सगळे न्यूरॉन जे असतील ते नॉन पोलर किंवा अपोलर न्यूरॉन्स आर प्रेझेंट. ठीक आहे ना. नंतर रिप्रोडक्शनचा टाइप असेक्शुअल बाय बडिंग अँड सेक्शुअल बाय गॅमेट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन गॅमेट फॉर्मेशन होणार, आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाइप याच्यामध्ये जसं की बडिंग इन हायड्रा आपण शिकलेलो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये, जे एक असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन आहे तो म्हणजे बडिंग, आणि तो कोण शो करताय? हायड्रा. हायड्रा कोण आहे? सिलेंटर आहे. म्हणजे बडिंग इज असेक्शुअल मेथड अँड सेक्शुअल बाय गॅमेट फॉर्मेशन. फर्टिलायझेशन यांच्यामध्ये सुद्धा इंटरनल होणार. ठीक आहे. डेव्हलपमेंट कशी असणार? इनडायरेक्ट विथ लार्वल स्टेजेस. पहिल्या दोन पोरीफेराच्या केसमध्ये डेव्हलपमेंट ही इनडायरेक्टच होती, इथे सुद्धा इनडायरेक्ट आहे. पहिल्या केसमध्ये जे लार्वा होते तर अँफिब्लास्टुला आणि परेनकायमोला हे लार्वा होते. आता इथले लार्वा बघा तुम्ही, ओबेलियामध्ये कुठला? प्लॅन्युला ही लार्वा फ्री लिव्हिंग स्टेज तुम्हाला सापडणार. आणि ऑरेलियामध्ये इफायरा, दिस इज द लार्वल स्टेज. दिस वन सी प्लॅन्युला अँड इफायरा.
These are the larval stages present in Aurelia and Obelia respectively. ठीक आहे, म्हणजेच इन शॉर्ट डेव्हलपमेंट कशी यांची इनडायरेक्ट टाइप ऑफ डेव्हलपमेंट इज देअर. क्लिअर. नेक्स्ट इज ऑन द बेसिस ऑफ सी हियर डॉमिनन्स ऑफ पॉलिप और मेडुसा. आता पॉलिपचा डॉमिनन्स आहे की मेडुसाचं, म्हणजे जास्त पिरियड कशामध्ये स्पेंड करतात. जसं की प्लांट्स मध्ये आपण डिप्लॉन्टिक, हॅप्लॉन्टिक, हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल्स बघितले होते की देयर वॉज अ डॉमिनन्स ऑफ पर्टिक्युलर स्टेज. तर पॉलिपचं डॉमिनन्स आहे की मेडुसाचं डॉमिनन्स आहे. याच्यावर याचे आपण 3 क्लास केले. पहिला क्लास कुठला? हेड्रोझोआ. त्याचं एक्झाम्पल असेल तुमचं हायड्रा. सेकंड इज युअर स्कायफोझोआ, एक्झाम्पल इज ऑरेलिया. ठीक. अँड अँथोझोआ, दॅट एक्झाम्पल इज ॲडॅम्सिया. ॲडॅम्सियाचं दुसरं नाव काय? इट इज ऑल्सो टर्म्ड एज सी एनिमोन. ठीक आहे, नाव सुद्धा बघायचे. लक्षात घ्या, जे काय तुमचे झोलॉजिकल नेम यांचे दिलेले असणार ब्रॅकेटमध्ये, त्या नेम्सनी तुम्हाला मॅच द पेअर्स या टाइपचे क्वेश्चन्स नॉर्मली नीट मध्ये विचारतात. दॅट्स वाय दीज नेम्स विच आर गिवन इन युअर ब्रॅकेट्स कॅरीज मोर इम्पॉर्टन्स. राइट. चलो आगे चलते हैं. फिर एक्झाम्पल्स. आता याचे एक्झाम्पल्स कुठले कुठले? एक्झाम्पल मध्ये इथे तुम्ही डायग्राम तुम्ही बघू शकता. ठीक आहे ना, हे तुमच्या बुक मध्ये दिलेल्या डायग्राम आहेत. करता ॲडॅम्सिया, सी एनिमोन बोललो आपण. हा तुमचा हायड्रा, जसे की टेंटॅकल्स आहे, तिथे हायपोस्टोम. वेल, वन मोर थिंग, यांच्यामध्ये जे सेसाइल फॉर्म असतील तर दे शो प्रेझेन्स ऑफ स्टॅटोसिस्ट. स्टॅटोसिस्ट इज प्रेझेंट इन दिस. आणि स्टॅटोसिस्टचं फंक्शन काय असणार? इट इज फॉर बॅलन्सिंग. इट इज अ बॅलन्सिंग ऑर्गन. मीन्स स्टॅटोसिस्ट बॅलन्सिंग ऑर्गन इज प्रेझेंट इन सिलेंटरेट्स. कुठल्या पर्टिक्युलर फॉर्म मध्ये? चुकून मी सेसाइल बोललो, या फ्री स्विमिंग फॉर्म मध्ये. कारण कुठे जाऊन तरी त्यांना सपोर्ट करावा लागेल, घ्यावा लागेल, तर त्या केसमध्ये बॅलन्सिंग ऑर्गन त्यांच्यामध्ये गरजेचं असेल. ठीक आहे, त्या वेगवेगळ्या डायग्राम्स तुम्ही बघून घ्या. ठीक. एक्झाम्पल बघा, हायड्रा. हे जे मी ब्रॅकेटमध्ये नाव दाखवले सर्व, दीज नेम्स आर युज्ड or you can solve the match the pair type of questions easily by remembering those names. तर हायड्राचं नाव बघा, फ्रेश वॉटर पॉलिप आपण अगोदरच बोललोय. नंतर ओबेलिया, सी फर. ओबेलियाचं नाव काय? सी फर. फिजाइलिया, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. फिजाइलिया, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. आणि त्यांच्याच कॅप्सूल मध्ये आपण सांगितलं होतं, स्टिंगिंग कॅप्सूल मध्ये, there is a presence of neurotoxin or gas which kills their prey. ठीक. ऑरेलिया, ऑरेलियाचं नाव जेलीफिश किंवा मून जेली. ठीक आहे. ॲडॅम्सिया, सी एनिमोन. नंतर तुमचा मेट्रिडियम, कोरल्स. कोरल्सचे टाइप बघा, हे दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कोरल्स. विचारू शकतील, जसं आपण सांगितलं की एक्झोस्केलेटन आणि डेकोरेटिव्ह स्ट्रक्चर एक्झोस्केलेटनच्या स्वरूपात त्यांच्या बॉडीवरती प्रेझेंट असतं, आणि त्याला म्हणतो आपण. एक्झाम्पल काय सांगितलं होतं? कोरल्स मध्ये. तर कोरलचे वेगवेगळे एक्झाम्पल. पेनेंट्युला, त्याचं नाव असेल सी पेन. बघा, सी पेन कसं लक्षात ठेवणार? पेन सुरुवातीला येतोय आणि सी पेन मध्ये सुद्धा पेन येतोय. मग सी पेन म्हटलं की पेनेंटुला तुम्ही समजा. ठीक आहे. इथे गॉर्गोनिया, गॉर्गोनियाला सी फॅन. याला कसं लक्षात ठेवायचं? सी फॅन. समटाइम्स जुना जर फॅन झालेला असेल, तो आपण काय म्हणतो? फक्त गरगर गरगर फिरतोय. गरगर गरगर कोण फिरतोय? फॅन फिरतोय. म्हणजेच तो झाला गॉर्गोनिया. लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. वी कॅन यूज द ट्रिक लाईक दिस. मिनेंड्रिया. आता याच्यामध्ये ड्री येत आहे. ब्रेन मध्ये सुद्धा उच्चार सेमच येतोय. प्रोनाउन्सिएशन दोघांचं जवळपास सारखं येत आहे. मिनेंड्रिया म्हणजे ब्रेन कोरल. आणि कोरॅलियम त्याला म्हणायचं रेड कोरल. नावामध्येच आहे कोरॅलियम, रेड कोरल. ठीक आहे. सो दीज आर डिफरंट टाइप्स एक्झाम्पल्स ऑफ युअर सिलेंटरेट्स. This is how we have finished all the general characters or physiological characters along with the special structures present in case of coelenterate, right? आणि त्यांचे different body plans, that is polyp आणि medusa. आता next phylum आपण बघू Ctenophora, right? आता आपण बघू फायलम टिनोफोरा. टिनोफोरा, दिस इज द मायनर फायलम, राईट? सर्वात लहान फायलम असणार मायनर फायलम. लक्षात ठेवायचंय. लार्जेस्ट फायलम जसं आपण बोलतो की ऑर्थ्रोपोडा इज द लार्जेस्ट, सेकंड लार्जेस्ट असेल तुमचा मोल्युस्क, इट इज द सेकंड लार्जेस्ट फायलम. सिमिलरली मायनर फायलम जर तुम्हाला विचारलाय तर तुम्ही कुठला उल्लेख करणार? टिनोफोरस करणार. या टिनोफोर्सलाच तुम्ही एनिडारियस सुद्धा म्हणतात. एनिडारियन्स, कारण निडारियन मध्ये किंवा निडारियामध्ये काय प्रेझेंट होतं? निमॅटोसिस्ट, दॅट सेल वॉज प्रेझेंट देअर. परंतु यांच्यामध्ये ते निमॅटोब्लास्ट किंवा निमॅटोसिस्ट हे स्ट्रक्चर ऍब्सेंट असतं. दॅट इज वाय दे आर कॉल्ड एज एनिडारियन्स.
तर त्यांचे जनरल कॅरेक्टर जर बघायचं झालं तर हॅबिट आणि हॅबिटेट मध्ये काय म्हणू आपण, ते आर एक्सक्लुसिव्हली मरीन. फ्रेश वॉटरमध्ये ते सापडणार नाही, जसे की सिलेंट्रेट्स आणि स्पॉन्जेस हे फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा होते, बट दीज आर एक्सक्लुसिव्हली, म्हणजे फक्त सी वॉटरमध्ये किंवा मरीन वॉटरमध्येच त्यांचं एक्झिस्टन्स असणार. ऑर्गनायझेशन कसं असणार, टिश्यू लेवल. आता हे टिश्यू लेवल इथे संपून जाणार, कारण समोर प्लेट हेल्मेंथिस सुरू होतोय, तर प्लेट हेल्मेंथिस पासून आता ऑर्गन सिस्टम ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन विल स्टार्ट. ठीक आहे ना. जर्मिनल लेअर अगेन इट इज डिप्लोब्लास्टिक. प्लेट याच्यानंतरच्या फायलम पासून सगळे ट्रिप्लोप्लास्टिक असतील, इथपर्यंत सर्व डिप्लोप्लास्टिक आहे. ठीक आहे ना. सिलोम असिलोमेट ऑब्वियस आहे. प्लेटी हेल्मेंथिस पर्यंत आपण ऑलरेडी सांगितलं की ऑल आर असिलोमेट्स, म्हणजे बॉडी सिलोम इज ऍबसेंट. त्याचं एक्सप्लेनेशन आता परत परत देण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. बॉडी प्लॉन कसा असणार यांच्यामध्ये, ब्लाइंड सॅक ऑफ टाइप ऑफ बॉडी प्लॉन इज प्रेझेंट, म्हणजे अगेन ओनली माउथ इज प्रेझेंट, फक्त माउथच असणार आहे. माउथ आणि एनस या दोघांसाठी सुद्धा इथे काय असणार आहे, सिंगल ओपनिंग विल रिमेन प्रेझेंट हियर. राइट. अब नेक्स्ट देखो सिमेट्री. दो ही फाइलम हमने बताए थे कि सेकेंड और थर्ड, दैट इज योर निडारिया एंड टिनोफोरा, बोथ ऑफ दिस फाइलम शो रेडियल सिमेट्री. ठीक है ना. तो यहाँ पे क्या बोल दिया हमने, अभी रेडियल सिमेट्री है. सेगमेंटेशन बिल्कुल भी एब्सेंट है, क्योंकि एनिलिडा ऑर्थ्रोपोडा ऐसे फाइलम्स में सेगमेंटेशन हमें देखने के लिए मिलेगा. नोटोकॉट इट रिमेन्स एब्सेंट. सो दीज आर जनरल कैरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस फाइलम टिनोफोरस इन शॉर्ट. तर यांचे वेगवेगळे नाव आपण सांगू. यांना अजून वेगळे नाव काय, सी गुजबेरीज यांना सुद्धा म्हणतात, यांना म्हणतात आय मीन सी गुजबेरीज किंवा और these are also called as sea walnuts. ठीक आहे ना. और त्यांनाच म्हणायचं कोम जेलीज, कारण त्यांची बॉडी जी असेल तर बॉडी अपियर्स लाईक जेलीज, जे जेलीचे चॉकलेट आपण खातो, बिलकुल ट्रान्सपरंट बॉडी यांची सुद्धा सापडणार. ठीक आहे ना. मग यांची सॉफ्ट असणार, डेलिकेट स्ट्रक्चर प्रेझेंट असणार, बॉडी जेली लाईक असणार, म्हणून त्याला कोम जेली म्हणा. कोम जेली का म्हणायचंय, कारण यांच्यावरती कोम प्लेट प्रेझेंट असतात बॉडीवरती, कोम प्लेट्स. यांचं स्ट्रक्चर जर काढायचं झालं तर स्ट्रक्चर आपण कसं काढणार, एक स्पेरिकल बॉडी याची, दिस इज अ स्पेरिकल बॉडी, आणि सपोज दिस इज सेंटर, तर यांच्यापासून असे 8 कोम्प्लेट्स त्यांच्या बॉडीवरती तुम्हाला दिसणार. आणि हे जे कोम्प्लेट्स असतात ते लोकोमोशन मध्ये त्यांना हेल्प करतात. दिस स्ट्रक्चर्स आर युज्ड फॉर लोकोमोशन. ठीक आहे ना. आणि रेनबो लाईक अपीयरन्स, सनलाइट मध्ये हे स्ट्रक्चर कसं अपीयरन्स देणार तुम्हाला, रेनबो लाईक अपीयरन्स, आणि म्हणून त्यांना सी गुजबेरी सुद्धा आपण म्हणणार. अशा 8 कोम प्लेट्स आहेत. दिस इज अ कोम प्लेट, आणि यांच्यामधून सपोज दीज आर द ओपनिंग्स फॉर फ्लॅजेला, तर याच्यापासून असे 2 स्ट्रक्चर बाहेर पडतील आणि त्याला तुम्ही म्हणायचे फ्लॅजेला. आता हे स्ट्रक्चर कसं असणार आहे, ट्रान्सपरंट, डेलिकेट, जेली लाईक. ठीक. आणि याला एनिडरिंग का म्हटलं आपण, कारण त्यांच्यामध्ये निडोब्लास्ट असेल ऍबसेंट आहे, दॅट इज वाय. तर हे एक जनरल स्ट्रक्चर तुमचं असणार आहे टिनोफोराच. क्लिअर. पुढे जाऊ आपण. वेगवेगळे नाव समजले तुम्हाला, सी गुजबेरी, सी वॉलनट, किंवा त्याला कोम जेलीज म्हणा. कोम प्लेट्स, 8 rows of complex are present which are used for locomotion. ठीक आहे. टिनोफॉर्स आर ऑल्सो नोन एज, ऑलरेडी आपण बघितलंय. सी दे आर नोन फॉर देअर ब्युटी अँड डेलिकेट नेचर. इन द सनलाइट कोम प्लेट्स गिव्ह इफेक्ट ऑफ रेनबो. त्याच्या 8 प्लेट होत्या, तर ते सनलाइट त्यांच्यावरती जेव्हा पडणार तर रेनबो सारखं स्ट्रक्चर ते तयार करतील. ठीक आहे ना. दे आर नोन एज सी गुजबेरीज, कोम जेलीज और सी वॉलनट्स. वी हॅव सीन दिस. नेक्स्ट इज स्पेशल फीचर यांच्यामध्ये असतं बघा, बायोल्युमिनेसन्स. बायो म्हणजे लिव्हिंग थिंग, ल्युमिनेसन्स म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे ना. रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे यांची काजवा संस्था तुम्हाला काजवा, तर काजव्यामध्ये, काजवा जसा रात्रकिडा ज्याला म्हणतो आपण, तो कसा चमकतो, सिमिलरली यांची बॉडी सुद्धा अशी चमकणार. का, कारण लाईटचं रिफ्लेक्शन त्यांच्या बॉडीवरून होईल, आणि म्हणून बायोल्युमिनेसन्स इट इज अ पेक्युलियर फीचर ऑफ दिस टिनोफोरन्स. ठीक आहे. बॉडी कशी आहे, ट्रान्सपरंट जेली लाईक. सीन दिस. लोकोमोशन कुणाने होत आहे, तर लोकोमोशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ कोम प्लेट्स, ज्या की आता आपण डायग्राम मध्ये बघितल्यात, त्यांच्या माध्यमातून लोकोमोशन होणार. कसे आहे, त्यांचा हॅबिट कसा आहे, म्हणजे मोड ऑफ न्यूट्रिशन कसा आहे, तर दे आर कार्निवोर्स, मांसावरती किंवा दुसऱ्या अॅनिमल्स वरती ते जगतील. टेंटॅकल्स यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. टेंटॅकल कसे असतात, एक तर प्रेझेंट असतील किंवा नसतील. असं नाही होणार की एक टेंटॅकल आहे दुसरा नाही, किंवा एक शॉर्ट असेल एक लॉंग असेल. नो, एक तर असतील किंवा नसतील, आणि असतील तर ते कसे असणार, सॉलिड असणार, सॉलिड भरीव असणार ते. ठीक.
इन प्लेस ऑफ निमेटोब्लास्ट. आता निमेटोब्लास्ट यांच्यामध्ये नाही म्हणून तर आपण यांना अनिडारियन्स बोललो, ठीक आहे ना. पण या निमेटोब्लास्टच्या ऐवजी त्यांच्यामध्ये टेंटॅकल वरती एक लासो सेल्स प्रेझेंट असतील. त्या सेलला काय म्हणायचं, लॅसो सेल्स. कुणासारख्या, निमेटोब्लास्ट सारख्या, किंवा त्यालाच तुम्ही म्हणा कोलोब्लास्ट. वेदर यू कॅन कॉल इट लासो सेल्स ऑफ कोलोब्लास्ट. कुणासारखे स्ट्रक्चर, तर निमेटोब्लास्ट सारखे स्ट्रक्चर आहे. आणि तिकडे निमेटोब्लास्टचं काम काय होतं, कॅप्चरिंग द प्रे. इकडे सुद्धा या निमेटोब्लास्टच्या ऐवजी कोलोब्लास्ट जे प्रेझेंट आहेत त्यांचं सुद्धा फंक्शन काय आहे, कॅचिंग देअर प्रे. ठीक, चला इथपर्यंत समजलेलं असावं. आता पुढे जाऊ आपण फिजिओलॉजिकल फीचर्स त्यांचे बघू, कॅरेक्टर्स बघू, रिप्रोडक्शन कसं होतं, डेव्हलपमेंट कसं आहे आणि वेगवेगळ्या सिस्टम प्रेझेंट आहेत की नाही. तर डायजेशन, जसं अगोदरच्या फायलम मध्ये आपण सांगितलं की डायजेशन इज बोथ एक्स्ट्रा सेल्युलर आणि इंट्रा सेल्युलर. कुणामध्ये, सिलेंटरेटामध्ये. सिमिलरली टिनोफोरामध्ये सुद्धा इंट्रा आणि एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन इज देअर. हा पॉइंट एकदम सिंपल, सिमिलरिटी इज देअर. रिस्पिरेटरी, सर्क्युलेटरी आणि एक्सक्रेटरी सिस्टम्स, ऑल द सिस्टम्स आर ऍबसेंट. क्लिअर. फक्त रिस्पिरेशन जे होणार तर दॅट विल टेक प्लेस बाय जनरल बॉडी सरफेस. क्लिअर आहे. आणि यांचा सुद्धा जो एक्सक्रेटरी सबस्टन्स असेल दॅट इज युअर अमोनिया, दॅट मीन्स दे आर अमोनोटेरिक. अगोदरच्या फायलम मध्ये सुद्धा मी विसरलो तुम्हाला बोलता बोलता की एक्सक्रेटरी सिस्टम इन प्रोडक्ट इन केस ऑफ युअर सिलेंटरेट और निडारियन्स अगेन अमोनोटेरिक, बिकॉज अमोनिया इज द मेन एक्सक्रेटरी प्रोडक्ट. कारण ते एक्वेटिक एनिमल आहेत, दे कॅन अफोर्ड लुझिंग मोर ऑफ वॉटर फॉर एलिमिनेशन ऑफ द अमोनिया, दॅट्स वाय दे आर अमोनोटेरिक. मग ते अमोनोटेरिक जे आहेत ते सिलेंट्रेट सुद्धा आहेत आणि हे सुद्धा अमोनोटेरिक आहेत. नर्वस सिस्टमच्या बाबतीत बोलायचं झालं तर इट इज अनडेव्हलप्ड, अजून डेव्हलपमेंट सुरू झालेली नाही. रिप्रोडक्शन इज ओनली सेक्शुअल. पहिल्या दोन केसमध्ये सेक्शुअल आणि असेक्शुअल दोन्ही टाईपचे रिप्रोडक्शन आपण बघितले. परंतु टिनोफोर्स मध्ये पर्टिक्युलरली म्हणजे ओनली सेक्शुअल रिप्रोडक्शन टाइप ऑफ रिप्रोडक्शन विल बी देअर. ठीक आहे ना. फर्टिलायझेशन सिलेंट्रेट मध्ये कसं होतं, इंटरनल, यांच्यामध्ये एक्सटर्नल फर्टिलायझेशन होणार. आणि डेव्हलपमेंट इज अगेन इनडायरेक्ट थ्रू सिडिपिड लार्वल स्टेज. आली आहे परत लार्वा स्टेज, म्हणजे ज्यांच्याही ठिकाणी लार्वा स्टेज आली समजायचं डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. क्लिअर. आता वेगवेगळे एक्झाम्पल्स बघा यांचे. प्लुरोब्रेकिया हे बुक मधले एक्झाम्पल्स आहेत दोन, प्लुरोब्रेकिया आणि टिनोप्लॅना. सो अदर एक्झाम्पल्स आर बेरोई म्हणजे स्विमिंग आय ऑफ कॅट. स्विमिंग आय ऑफ कॅट म्हणजे मांजरीचा एखादा डोळा असेल, फक्त डोळाच बाहेर पडला आणि दॅट इज स्विमिंग इन द वॉटर, तसं त्याचं अपिअरन्स असतं म्हणून त्याला ते नाव देऊन दिलं बेरोईला. ठीक आहे. अँड सिस्टम दॅट इज विनस गर्डल. तर हे झाले 4 एक्झाम्पल्स. इथे तुम्ही बघू शकता हे जे आपण काढले होते दीज आर द कॉम्प्लेक्स. ठीक आहे ना. इथपासून तुमचे हे काय निघाले, फ्लॅजेला. फ्लॅजेला मे समटाइम्स बी सिलिएटेड, हे सिलिएटेड सुद्धा असू शकतात. ठीक आहे. तर दिस इज द एंटायर स्ट्रक्चर ऑफ युअर प्लुरोब्रेकिया अँड दीज आर डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ युअर टिनोफोरन्स. क्लिअर. आता अशा प्रकारे या लेक्चर मध्ये आपण 3 फायलम बघितले, इन डिटेल डिस्क्रिप्शन त्यांचं झालंय. हे सोडून नीट मध्ये कुठलाच अवांतर क्वेश्चन केल्या जात नाही. फार फार तर लार्वल स्टेज एखाद्या वेळी विचारले तर विचारतील, अदरवाइज नो चान्स एट ऑल. ठीक. तर आपण पोरिफेरा कव्हर केलाय, सिलेंटरेटा और निडारिया कव्हर केलाय अँड थर्ड वॉज युअर टिनोफोरा. आता मी इथे थांबतोय. नेक्स्ट लेक्चर मध्ये समोरील 3 किंवा जसे पॉसिबल होतील अकॉर्डिंग टू द टाइम तर आपण त्यांना कव्हर करू. आता मी इथे थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.